हॅलो बाळांनो, वेलकम. आज आपल्याला खूप सुंदर ॲनिमलचा स्टडी करायचा आहे आणि ते ॲनिमल्स आहेत बर्ड्स, पक्षी. या बर्ड्स ज्या ग्रुपमध्ये आहेत, ज्या क्लासमध्ये आहेत, त्या क्लासला म्हटलं जातं, त्या ग्रुपला म्हटलं जातं एव्ज. लक्षात आलं का? एव्ज याला म्हटलं जातं. आणि एव्ज हा वर्ड जो आहे हा एक लॅटिन भाषेतला वर्ड आहे आणि ज्याचा मिनिंग आहे एविस म्हणजे बर्ड. एविस या वर्डपासून एव्ज हा वर्ड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, तर आज आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे बर्ड्सचा, पक्षीचा. आणि त्या बर्ड्स ज्या ग्रुपमध्ये आहेत, ज्या क्लासमध्ये हे बर्ड्स आहेत, हे पक्षी आहेत, त्या क्लासचं नाव आहे एव्ज. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर आता बर्डच्या स्टडीला काय म्हटलं जातं ते सगळ्यात आधी बघू आपण. त्याला एक मस्त छोटीशी टर्म वापरलेली आहे. बर्डच्या स्टडीला म्हटलं जातं म्हणजे ऑर्निथोलॉजी. लक्षात आलं का? बघा इथे नोट करून दिलेला आहे मी. बर्डचा जो स्टडी आहे, स्टडी ऑफ बर्ड्स इज कॉल्ड ऑर्निथोलॉजी. आणि जो बर्डचा स्टडी करतो त्याला ऑर्निथोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आपल्या भारतामधले सगळ्यात फेमस ऑर्निथोलॉजिस्ट कोण आहे? पक्षी तज्ज्ञ म्हणतात त्याला, पक्षी तज्ज्ञ, ऑर्निथोलॉजिस्ट. तर आपल्या भारतातले सगळ्यात फेमस पक्षी तज्ज्ञ जे होते ते होते डॉक्टर सलीम अली नावाचे. तर सलीम अलीचा एक चॅप्टरसुद्धा होता. मी शाळेत असताना मला इंग्लिशमध्ये तो एक चॅप्टर होता. आता आहे की नाही मला माहीत नाही त्या सिलेबसमध्ये, पण आपल्या भारतामधले चांगल्या जगभरात असे नावाजलेले ते पक्षी तज्ज्ञ होते. डॉक्टर सलीम अली म्हणून त्यांचं नाव होतं. तर पक्ष्यांचा जो अभ्यास आहे, बर्डचा जो स्टडी आहे, त्या सायन्सला म्हटलं जातं ऑर्निथोलॉजी. ठीक आहे. आणि पक्ष्यांचं जे अंडं असतं त्या अंड्याच्या स्टडीला म्हटलं जातं ऊलॉजी. हे पण लक्षात ठेवा, इथं मी नोट करून दिलं आहे. स्टडी ऑफ बर्ड्स एग, पक्ष्यांची जी अंडी आहेत त्या अंड्यांचा स्टडी म्हणजे ऊलॉजी असं म्हटलं जातं. आता खूप सारे पक्षी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, छोटे मोठे, काही उडणारे, काही न उडणारे, रंगीबेरंगी खूप सारे पक्षी आहेत. आणि या पक्ष्यांना पाहिलं तर आपल्याला आनंदच होतो. त्यातला एक पक्षी फेमस जो आपला राष्ट्रीय पक्षीसुद्धा आहे, मोर आहे ना, पिकॉक. आणि या पक्ष्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्पेसीज आहेत. तर किती स्पेसीज आहे या पक्ष्यांच्या? तर 9000 आहे. किती? 9000 एवढ्या स्पेसीज आहे एव्जमध्ये. एव्ज हा जो ग्रुप आहे पक्ष्यांचा त्याच्यामध्ये किती स्पेसीज आहे? 9000 पक्षी आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर आता या पक्ष्यांचे, या एव्ज किंवा या बर्डचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय फीचर आहेत, हे सगळं आपण वन बाय वन करून जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी बघा काय आहे, तर हे जे बर्ड्स आहेत हे 4 limbs आर मॉडिफाईड टू फ्लाइंग. आता हे जे पक्षी आहेत हे टेट्रापोड आहेत. सगळेचे सगळे बर्ड्स टेट्रापोड आहे म्हणजे 4 limbs आहे. यांना हात पाय हे ते 4 आहेत है ना. तर त्याच्यापैकी जे 4 limbs आहे, समोरचे 4 limb म्हणतो आपण त्याला, लक्षात आहे ना तुमच्या? समोरच्यांना ह्या हे जे 2 आहेत समोर लिम्स यांना आपण 4 limb म्हणतो आणि जे मागचे आहेत त्यांना आपण हाइंड लिम्ब असं म्हणतो. आता या पक्ष्यांमध्ये जे 4 limbs आहेत, समोरचे जे 2 आहेत लिम्स, त्यांचे पंख तयार झालेले आहेत. काय तयार झालेले? फीदर्स, पंख. हवेमध्ये उडवायला पंख तयार झालेले 4 limbsचे. लक्षात आलं का? तर काय म्हटलेलं आहे? 4 limbs. कारण पक्ष्यांची मेन प्रॉपर्टी काय आहे? उडणे. आणि कशाच्या मदतीने हे उडतात? फीदर्स, पंख आहे त्यांना. पंख कसे तयार झालेले आहे? पंख जे आहे समोरचे जे 4 limbs आहेत त्यांची ज्याला आपण लेग्स म्हणू, त्या लेगचे काय तयार झाले? त्या लेगचे फीदर्स तयार झाले, पंख तयार झाले. 4 limbs आर मॉडिफाईड टू फ्लाइंग. उडायसाठी 4 limbs तयार झाले. आणि जे हाइंड लिम्स आहे ज्याला आपण लेग्स म्हणू, खालचे पाय, लक्षात आलं ना? हाताचं काय तयार झालं? हाताचे पंख. आणि जे पाय आहेत ते पाय, त्या पायापासून काय वापर करतात? हे हाइंड लिम्ब. हाइंड लिम्ब चालायसाठी यूज केला जाते, वॉकिंगसाठी, रनिंगसाठी यूज केला जातो. त्याचबरोबर हे पक्षी या झाडावरून त्या झाडावर उडतात आणि झाडावर बसतात. मग त्या झाडाच्या हा फांद्या अशा पकडतात. त्याला क्लॅस्पिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्लॅस्पिंग. तर झाडाच्या फांद्या पकडण्याच्या प्रोसेसला क्लॅस्पिंग असं म्हटलं जातं. तर काय काय पक्ष्यांनी मॉडिफिकेशन झालेले आहे स्वतःमध्ये? हवेमध्ये उडावं लागते त्यांना. तर हवेमध्ये उडायसाठी काय काय मॉडिफिकेशन झालेलं आहे त्यांच्यामध्ये? तर त्यांचे जे 4 limbs होते त्यांचे पंख तयार झाले. लक्षात ठेवा, 4 limbs जे आहे ते फीदर्स, पंख तयार झाले. हाइंड लिम्ब जे आहेत ते पाय म्हणजे पायच राहिले. हाइंड लिम्ब खालचे 2, तर हाइंड लिम्ब म्हणजे लेग्स, पाय आहेत त्यांचे. ते पाय कशासाठी वापरले जातात? तेच वॉकिंग. पक्षी चालतात, पक्षी धावतात. त्याचबरोबर पक्षी जे आहे झाडावर बसले की मग त्यांना पकडायला ते पाय जे आहे हाइंड लिम्ब काय ते कामात पडतात. त्याला क्लॅस्पिंग असं म्हणतात. ठीक आहे. तर ही फर्स्ट प्रॉपर्टी आपण यांची समजून घेतली पक्ष्यांची. पक्ष्यांची आणखीन काय काय प्रॉपर्टी आहे, काय काय फीचर आहे? तर पक्षी जे ॲक्वॅटिक बर्ड्स आहे हॅव अ वेब बिटवीन देअर टोज. आता काही काही पक्षी हवेमध्ये उडतात आणि काही काही जसं की डक आहे है ना, बदक,
तो बदक जो आहे पाण्यामध्ये पोहतो. तर पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्याला तो काय करतो, त्याच्या पायाचा वापर करतो. आतमध्ये जोर पाय तो असं मारतो, वरून आपल्याला दिसत नाही, खालून तो जोरात असा पाय मारतो, तो तरंगतो असा पाण्यावर, स्विमिंग करतो. मग स्विम करायसाठी काय झालं की त्याचे जे टोज आहेत ना, त्याचे जे पाय आहेत, त्याचे जे बोटं आहेत, त्याच्या मधात अशा वेब आहेत. काय वेब बघा, या डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. तर त्याचे जे पाय आहेत त्या पायाला अशा वेब आहेत आणि त्याच्या मदतीनं, वेब म्हणजे कशासाठी, तुम्ही ते वल्ले म्हणतात ना त्याला, ते असं, तर ते असे वल्ले चालवायचे, नाव कशी चालवायला ते वल्ले असतात तशा तऱ्हेचे असे वेब तयार झालेले आहे त्याला. मग त्या वेबच्या मदतीनं काय करतो, हा पाण्यामध्ये स्विम करतो, पोहतो, डक. लक्षात आलं का? तर काय म्हटलेलं आहे, ॲक्वॅटिक बर्ड जे आहेत. आता ॲक्वॅटिक बर्ड म्हणजे कोणता आहे, पाण्यामध्ये राहणारा तो डकच आहे, पक्षी. तो डक जे आहे, डकचे अंडे पण फेमस आहे, डकचे अंडे पण सुद्धा खाल्ल्या जातात. डकचे जे चिकन आहे ते सुद्धा खाल्ल्या जातं, फ्लेश मांस सुद्धा डकचं खाल्लं जातं. आता ॲक्वॅटिक बर्ड हॅव वेब बिटवीन देअर टोज. त्यानंतर आता जी पक्ष्यांची जी बॉडी आहे, बॉडी इज अ स्ट्रीम लाईन किंवा बोट शेप आहे. पक्ष्यांना हवेमध्ये उडावं लागतं. जनरली पक्षी जे आहे हवेमध्ये उडतात. हवेमध्ये उडायसाठी मग आता यांची बॉडी एका विशिष्ट प्रकारची बनलेली आहे. याच्या अगोदर पण आपण बघितलं होतं की जे पाण्यामधले किंवा जे फिशेस आहेत किंवा ज्याला आपण पायसेस असं म्हटलं, फिशेस, पायसेस, यांची बॉडी सुद्धा स्ट्रीम लाईन होती. कशी होती, स्ट्रीम लाईन. म्हणजे असा विशिष्ट प्रकारचा त्यांच्या बॉडीला शेप होता. बघा, हा अशा टाईपचा त्यांचा शेप होता किंवा स्पिंडल शेप होता. तर या फिशेसचा असा शेप आहे की नाही, कशासाठी असा शेप आहे फिशेसचा, किंवा तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं की जे मोठमोठे जहाज असतात किंवा छोटं जहाज घ्या, मोठं जहाज घ्या, त्यांचा शेप सुद्धा अशी फिश सारखाच असतो. याला स्पिंडल शेप किंवा बोट शेप किंवा स्ट्रीम लाईन असं म्हटलं जातं. कारण पाण्यामधला पाण्याचा रोध कमी व्हायला, वॉटरचा रेजिस्टन्स कमी व्हायला असा शेप असतो बॉडीचा त्यांच्या. पक्ष्यांचं सुद्धा तसंच आहे. पक्ष्यांना हवेमध्ये उडावं लागतं. मग हवेमध्ये उडताना हवेचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी झाला पाहिजे. हवेचा जो विरोध आहे तो कमी झाला पाहिजे, म्हणून त्यांची बॉडी अशा टाईपनी असते, बोट शेप किंवा स्ट्रीम लाईन. बघा, या पक्ष्यांच्या वरूनच जे विमानाचा शोध लागलेला आहे. विमान, पक्ष्यांना पाहूनच विमानाचा असा शेप असतो. विमान कितीही मोठं असो, ज्याला प्लेन म्हणतो आपण, फ्लाईट म्हणतो, ते विमान कितीही मोठं असो, त्याचा शेप नेहमी तुम्हाला असा पक्षासारखाच दिसेल, स्ट्रीम लाईनच दिसेल किंवा बोट शेपच दिसेल. तर विमानाचा शेप किंवा पक्ष्यांचा बॉडीचा शेप कसा असतो, स्ट्रीम लाईन. कशासाठी, ते हवेमध्ये उडताना हवेचा अवरोध कमी झाला पाहिजे, हवेचा रेजिस्टन्स कमी झाला पाहिजे, याच्यासाठी पक्ष्यांचा जो बॉडीचा शेप असतो तो कसा असतो, तो शेप असतो स्ट्रीम लाईन किंवा बोट शेप असतो. लक्षात आलं? पहा, हे सगळं जे आहे त्यांच्या बॉडीमध्ये हे इव्हॉल्युशननी झालेलं आहे. सगळं उत्क्रांतीनुसार त्यांच्या बॉडीचा शेप तयार झालेला आहे, किंवा असं म्हणा की देवाने त्याचा शेप तयार करून दिला अशा प्रकारचा. लक्षात आलं का? तर आता नेक्स्ट जे फीचर बघू आपण यांचं, ते म्हणजे दे आर होमिओथर्म्स. पक्षी जे आहेत, लक्षात ठेवायचं आता आपल्याला, आतापर्यंत आपण जे आहे ते 3 क्लासेसचा स्टडी केला. याच्यामध्ये टेट्रापोडामध्ये कोणते आहेत, ते पायसेस होते. पायसेसचा आतापर्यंत आपण स्टडी केला, पायसेस. त्यानंतर आहे ॲम्फिबियन्स आणि रेप्टाईल्स. हे तिन्ही कसे आहेत, कोल्ड ब्लडेड, थंड रक्ताचे आहे, किंवा एक्झोथर्मिक त्याला म्हणतात, किंवा याला पॉइकिलोथर्मिक सुद्धा म्हणतात. पण जे बर्ड्स आहेत, एव्ज पक्षी, आणि जे मॅमल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण सुद्धा आहे, याच्यानंतर आपण मॅमलचा स्टडी करू, ते मॅमल्स आणि एव्ज हे दोघं जे आहेत हे होमिओथर्म्स आहेत. पक्षी नेहमी उष्ण रक्ताचे आहे, वॉर्म ब्लडेड आहे, हे लक्षात ठेवायचं, किंवा त्याला एंडोथर्मिक असं म्हणतात. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर ते मेंटेन ठेवू शकतात, कॉन्स्टंट ठेवू शकतात. जे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकतात त्यांना होमिओथर्म्स असं म्हटलं जातं. होमिओ म्हणजे काय, समान, कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं, होमिओथर्म्स. थर्म्स म्हणजे काय, टेम्परेचर. जे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकतात, कोणत्याही वातावरणामध्ये बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकतात, अशा ॲनिमल्सला होमिओथर्म्स असं म्हणतात. म्हणजे किती थंडी असो, किती ऊन असो, यांच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, मेंटेन राहील, त्यांना होमिओथर्म्स असं म्हणतो आपण. लक्षात आलं? उष्ण रक्ताचे आहे ते, मराठीत त्याला सुंदर टर्म आहे, उष्ण रक्ताचे ॲनिमल. गरम रक्ताचे ॲनिमल कोण आहे, तर पक्षी आहेत, आणि आपण सुद्धा आहे, ॲनिमल्स आहेत बरेचसे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, सगळे पक्षी कसे आहेत, वॉर्म ब्लडेड आहे, किंवा होमिओथर्म आहे, किंवा इंडोथर्मिक सुद्धा त्याला एक टर्म आहे. लक्षात ठेवायचं, हे पण मी नाव इथं नोट करून दे, इंडोथर्मिक. ठीक आहे, तर आता नेक्स्ट फीचर बघा याचं काय आहे, तर ते आहे एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ फीदर्स. आता एक्झोस्केलेटन जे आहे यांचं ते फीदर्स पासून बनलेलं आहे.
त्यानंतर स्केल्स आर प्रेझेंट ऑन हाइंड लिम. आता हाइंड लिम म्हणजे काय, यांचे पाय जे आहेत, पाय, हाइंड लिम म्हणजे का पाय, पायावर काय आहे तर पाय चिकणे सपाट नाही, पायावर स्केल्स आहेत म्हणजे रफ आहेत पाय. बघा पक्ष्यांचे पाय तुम्ही जर पक्षी बघितले असतील, तुम्ही कोंबड्या वगैरे बघितल्या असतील किंवा तुम्ही बाकीचे पक्षी बघितले असतील तर त्यांचे पाय कधीही तुम्हाला असे स्मूथ दिसणार नाही, चिकणे सपाट दिसणार नाही. त्यांचे पाय जे आहेत त्यांच्यावर असे खवले खवले दिसतील, स्केल दिसतील. त्यांचे पाय जे आहेत ते रफ तुम्हाला दिसतील. तर काय आहे, त्यांच्या पायावरती स्केल्स प्रेझेंट असतात. लक्षात आलं. तर हे एक फीचर आपण समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. बॉडी 4 पार्टमध्ये डिवाइड झालेली असते पक्ष्यांची. कोणते 4 पार्ट आहे पक्ष्यांच्या बॉडीचे? एक म्हणजे त्यांचं हेड, डोकं, नेक, मान खूप फ्लेक्झिबल आहे, इकडे तिकडे कुठेही हलू शकते, मान आहे. ट्रंक आहे, हे ट्रंक म्हणजे काय, धड म्हणतो आपण मराठीमध्ये, धड आहे ट्रंक. आणि टेल, लास्ट पार्ट कोणता आहे बॉडीचा? टेल, शेपूट. तर अशा 4 पार्टमध्ये बॉडी डिवाइड झालेली आहे. हेड, नेक, ट्रंक अँड टेल, शेपूट, अशा 4 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे बॉडी. ठीक आहे. नंतर नेक्स्ट फीचर आहे स्किन इज थिन, ड्राय, नॉन ग्लँड्युलर. स्किन जी आहे पक्ष्यांची ही थिन आहे, पातळ असते पक्ष्यांची स्किन, आणि ड्राय असते म्हणजे सुकलेली असते, ओलसर नसते, ड्राय आहे. आणि नॉन ग्लँड्युलर आहे म्हणजे पक्ष्याची जी स्किन आहे त्या स्किनमध्ये ग्लँड प्रेझेंट नाहीत, कोणत्याच प्रकारच्या ग्लँड प्रेझेंट नाहीत. म्हणजे स्किन कशी राहील? ड्राय राहील. ग्लँड जर प्रेझेंट असल्या स्किनमध्ये तर स्किन कशी राहिली असती? मॉइस्ट, ओलसर. जशी आपल्या स्किनमध्ये ग्लँड आहेत, आपली जी स्किन आहे माणसांची ही मॉइस्ट आहे. मॉइस्ट आहे का बरं मॉइस्ट आहे? कारण आपल्या स्किनमध्ये ग्लँड्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, त्या ग्लँडमुळे आपली स्किन जी आहे ओलसर आहे. पण पक्ष्यांची जी स्किन आहे ती ड्राय आहे, सुकलेली आहे, कारण की स्किनमध्ये कोणत्याच ग्लँडच प्रेझेंट नाही आहेत. ठीक आहे. नंतर बघा फक्त त्यांचं जे टेल आहे, जे शेपूट आहे, त्या शेपटीकडचा जो पार्ट आहे तिथे ऑइल ग्लँड प्रेझेंट आहे. पक्ष्याचे जे शेपूट आहे ओलसर, पक्ष्याचं जे शेपूट आहे असं थोडंसं ऑइली आहे. का बरं ऑइली आहे? पक्ष्यांचं शेपूट ऑइली आपल्याला लागतं कारण की त्या शेपटीजवळ पक्ष्याचं जे हे आहे शेपटी, त्याचं जे टेल आहे त्या टेलच्या जवळ ऑइल ग्लँड प्रेझेंट आहे. त्या तिला प्रिल ग्लँड असं सुद्धा म्हणतात किंवा ऑइल ग्लँड किंवा युरोपायजियल ग्लँड असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर ते लक्षात ठेवा. मी त्या ग्लँडचं नाव सुद्धा लिहून ठेवतो. पक्ष्याची जी शेपूट आहे, पक्ष्याची जी शेपटी आहे, टेल आहे, त्याच्या जवळ एक ग्लँड आहे, ऑइल ग्लँड, आणि त्या ऑइल ग्लँडला काय म्हटलं जातं? तिला म्हटलं जातं युरोपायजियल ग्लँड किंवा यालाच प्रिल ग्लँड असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं, प्रिल ग्लँड, युरोपायजियल ग्लँड, ते पक्ष्याच्या शेपटीजवळ ग्लँड प्रेझेंट आहे. अदरवाईज शेपटी जर सोडली तर बाकी कोणत्याच ठिकाणी ग्लँड प्रेझेंट नाही. ठीक आहे. परत आपल्याला समजलेलं आहे हे फीचर. त्यानंतर नेक्स्ट फीचर जे आहे बोन्स जे आहेत पक्ष्यांमध्ये, बोन्स आहेत. एंडोस्केलेटन आहे, एंडोस्केलेटन बोन्सपासून बनलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेलं आहे. ऑसिफाईड बोन्स आहेत म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे बोन्स आहेत. आणि बोन्स कसे आहेत पक्ष्यांचे? तर ते होलो आहेत. कसे आहे? बोन्स आर होलो. होलो म्हणजे काय? पोकळ आहेत आतून. कशासाठी पोकळ असतील बरं? हे पोकळ यासाठी असते की पक्ष्यांना हवेमध्ये उडवावं लागतं आहे ना, त्या उडण्यासाठी यांचं वेट कमी राहिलं पाहिजे, वजन कमी राहिलं पाहिजे, म्हणून यांचे जे बोन्स आहेत ते होलो आहेत, पोकळ आहेत. जर हॉलो नसते, सॉलिड जर असते बोन तर काय झालं असतं? यांचं वेट वाढलं असतं, तर यांना हवेमध्ये उडता आलं नसतं. म्हणून यांची जी बोन्स आहेत ते कसे आहेत? ते होलो आहेत. त्याला प्न्युमॅटिक बोन्स असं म्हटलं जातं. प्न्युमॅटिक म्हणजे काय? पोकळ असं बोन्स आहेत. ठीक आहे. हवेच्या कॅव्हिटी आहेत त्याच्यामध्ये, म्हणून त्याला प्न्युमॅटिक असं म्हटलं जातं. विथ एअर कॅव्हिटीज टू रिड्यूस बॉडी वेट. आता यांच्या बॉडीमध्ये काय? एअर कॅव्हिटीज प्रेझेंट आहेत. त्यामुळे काय की बॉडीचं जे वेट आहे ते कमी होते. तुम्हाला आता सांगितलं की मी की पक्ष्यांना उडावं लागते हवेमध्ये उडायसाठी बॉडीचं जे वेट आहे ते कमी राहिलं पाहिजे, म्हणून बॉडीमध्ये हवेच्या काय आहेत? एअर कॅव्हिटीज आहेत, पोकळ्या आहेत. ठीक आहे. हे फीचर आपण समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे जॉज ऑर विदाउट टीथ अँड मॉडिफाईड इनटू बीक. आता पक्ष्यांना जे आहेत जॉज आहे, अप्पर जॉ, लोअर जॉ. बघा पक्ष्यांचे चोच आहे ना, अप्पर जॉ वरचा हा अप्पर जॉ, हा लोअर जॉ पक्ष्यांचा. यानी पक्ष्यांना दात नाहीत. विदाउट टूथ पक्ष्यांना दात नाहीत. अप्पर जॉ आहे, लोअर जॉ आहे. ठीक, अप्पर जॉ, लोअर जॉ. आणि या जॉपासून काय तयार झालं? बीक. दोन्ही जॉपासून काय तयार झालेलं आहे? बीक म्हणजे त्याची चोच म्हणतो आपण, चोच तयार झालेली आहे. बघा हे अप्पर जॉ, लोअर जॉ, याच्यापासून काय तयार झालं? बीक, चोच तयार झालेली आहे पक्ष्याची. त्यानंतर बघा यांची जी एलिमेंटरी कॅनाल आहे, पक्ष्यांची जी एलिमेंटरी कॅनाल आहे किंवा जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये 2 ॲडिशनल ऑर्गन आहेत. ठीक आहे. कोणते 2 ऑर्गन आहे? एक म्हणजे क्रॉप आणि दुसरं म्हणजे गिझार्ड नावाचं ऑर्गन यांच्या एलिमेंटरी कॅनाल, यांची जी अन्ननलिका आहे, यांची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये 2 स्पेशल ऑर्गन प्रेझेंट आहे. कोणते आहेत ते? क्रॉप आणि गिझार्ड आहे.
या डायग्राममध्ये बघा तुम्हाला दिसेल की एलिमेंटरी कॅनाल जी आहे यांची, त्याच्यामध्ये पहिला ऑर्गन आहे क्रॉप. हे खाल्ल्यानंतर ते सगळं अन्न क्रॉपमध्ये जातं आणि मग ते डायजेस्ट व्हायला, पचायसाठी ते अन्न जे आहे गिझार्ड या ऑर्गनमध्ये जातं. गिझार्ड म्हणजे काय, स्टमक सारखा त्यांचा ऑर्गन आहे. जसं आपलं स्टमक आहे तसंच यांचं सुद्धा स्टमक सारखा ऑर्गन आहे, त्याला गिझार्ड असं म्हणतात. तर क्रॉप आणि गिझार्ड असे एलिमेंटरी कॅनलमध्ये 2 स्पेशल ऑर्गन आहेत, लक्षात ठेवायचं. तुम्हाला क्वेश्चनसुद्धा येऊ शकतात, त्याच्यावर क्वेश्चनसुद्धा आलेले आहेत. ठीक आहे. तर नंतर नेक्स्ट फीचर आपण याचं समजून घेऊ, ते म्हणजे ब्लड इज रेड आहे ड्यू टू द RBCs. पक्ष्यांचं जे ब्लड आहे ते रेड कलरचं आहे. जसं आपलं ब्लड रेड कलरचं आहे तसं पक्षी जे आहेत त्यांचं सुद्धा ब्लड रेड कलरचं आहे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ RBC. रेड ब्लड सेल्स मुळे पक्ष्यांचं ब्लड रेड आहे. आपलं सुद्धा ब्लड रेड ब्लड सेल्स RBC मुळेच रेड आहे, कारण आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे, त्यांच्याही ब्लडमध्ये हिमोग्लोबिन आहे. त्याचबरोबर हे ज्या RBCs आहेत, ह्या RBC बाय कॉन्व्हेक्स आहे आणि न्यूक्लिएटेड आहेत. RBC रेड ब्लड सेल्स नावातच आहे, सेल्स आहेत त्या. आणि ह्या सेल्स कशा आहेत, ह्या सेल्स बाय कॉन्व्हेक्स आहे, म्हणजे अशा फुगलेल्या आहेत त्या. ठीक आहे, अशा बाय कॉन्व्हेक्स आहेत आणि न्यूक्लिएटेड आहे, याच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे. तर ही आहे RBC. ही काय RBC मुळे यांचं ब्लड रेड आहे. आणि RBC कशा आहे, RBC हा बाय कॉन्व्हेक्स आहे, दोन्हीकडून फुगलेले आहे आणि न्यूक्लिएटेड आहे. म्हटलं RBC मध्ये काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ठीक आहे, इथपर्यंत हे फीचर सुद्धा समजून घेतलं. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे हार्ट 4 चेंबर. पक्ष्यांचा हार्ट 4 चेंबरवाला आहे, जसं आपलं आहे. माणसाचं हार्ट आणि पक्ष्यांचा हार्ट सेमच समजून चला, 4 चेंबर आहे. आपल्यामध्ये बाकीचे जे ॲनिमल्स असतील, हत्ती घोडा वगैरे जे सगळे आहे, आणि पक्षीसुद्धा, सगळे पक्षी, सगळ्या पक्ष्यांमध्ये 4 चेंबरचं हार्ट आहे. बघा, मी तुम्हाला एक डायग्रामसुद्धा काढून देतो. आता हे आहे पक्ष्यांचं हार्ट. याला 4 चेंबर आहे, 1 2 3 4, वरचे 2 खालचे 2. वरच्या याला काय म्हणणार आपण, ॲट्रियम किंवा ॲट्रिया. ठीक आहे. खालचे 2 चेंबर काय आहेत, व्हेंट्रिकल्स. खालचे 2 चेंबर काय आहेत, व्हेंट्रिकल्स. असे 4 चेंबरवाला हार्ट आहे. पक्ष्यांना जे बर्ड्स आहेत त्या बर्डचे हार्ट 4 चेंबरवाला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर हे जे पक्षी आहेत, हे जे बर्ड्स आहेत, हे डबल सर्क्युलेशन शो करतात. काय डबल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, की हार्टमध्ये ब्लड 2 वेळा येणार. हार्टमध्ये ब्लड 2 वेळा येणार, त्याला डबल सर्क्युलेशन असं म्हणतात. काय म्हणतात, डबल सर्क्युलेशन. आपल्यामध्ये सुद्धा तसंच सर्क्युलेशन आहे, जसं पक्ष्यांमध्ये आपल्यामध्ये सुद्धा डबल सर्क्युलेशन आहे. डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, हार्टमध्ये ब्लड 2 वेळा एंटर करते. 2 वेळा म्हणजे कसं एंटर करते, मी तुम्हाला समजावून सांगतो एकदा. म्हणजे बघा, आता हे हार्ट आहे आपलं आणि हे आहे आपली बॉडी. ठीक आहे. आता या बॉडीमधून या हार्टमध्ये ब्लड जाणार, डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं, बरोबर. समजा हार्ट आहे पक्ष्यांना, आता पूर्ण बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, अशुद्ध रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टपर्यंत पोहोचलं, हार्टपर्यंत पोहोचलं. आता मग हे अशुद्ध जे रक्त आहे, डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे, ते शुद्ध व्हायला, ते ऑक्सिजनेटेड व्हायला, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स व्हायला कुठं जातं ते ब्लड, ते ब्लड जातं लंग्सकडे. मग आता हे सगळं ब्लड जे आहे बॉडीकडून कुठे गेलं, हार्टमध्ये गेलं. हार्टमधून आता हे अशुद्ध ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड व्हायला कुठे जाईल, हे जाईल लंग्सकडे. हे आहेत लंग्स. ठीक, कुठे गेलं, लंग्स. मग आता लंग्समध्ये हे ब्लड गेल्यानंतर तिथे शुद्ध होईल, ते ऑक्सिजनेटेड होईल हे ब्लड. मग असं ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड परत हार्टमध्ये येणार, या बाजूला येणार. लक्षात आलं. अशा तऱ्हेनं ब्लड जे आहे हे 2 वेळा हार्टमध्ये येतं. एकदा अशुद्ध होऊन म्हणजे डिऑक्सिजनेटेड, आणि एकदा शुद्ध होऊन म्हणजे ऑक्सिजनेटेड होऊन. 2 वेळा ब्लड हार्टमध्ये एंटर करतं, म्हणून याला डबल सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये सुद्धा ही सेम प्रोसिजर आहे. तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये तुम्ही 12वीत जाल तेव्हा हे सेम असं शिकणार आहात. याच्यावरूनच तुम्ही इथेच लक्षात ठेवा डबल सर्क्युलेशन म्हणजे काय असतं तर. ठीक आहे, लक्षात आलं. तसं तऱ्हेनं हार्ट जे आहे पक्ष्यांमध्ये, बर्ड्समध्ये हार्ट हे 4 चेंबरवाला आहे आणि बर्ड्स हे डबल सर्क्युलेशन शो करतात. हे फीचर लक्षात ठेवायचं. नेक्स्ट जे फीचर आहे ते आहे रेस्पिरेशन बाय लंग्स. रेस्पिरेशनसाठी काय आहेत, यांच्यामध्ये कोणते ऑर्गन्स आहेत, लंग्स आहेत. जसं आपल्यामध्ये आहे लंग्स, रेस्पिरेशनसाठी यांच्यामध्ये सुद्धा लंग्स आहेत. आणि यांच्या लंग्सला यांच्या लंग्समध्ये एअर सॅक्स जोडलेल्या आहेत. एअर सॅक्स म्हणजे हवेच्या अशा पिशव्या जोडलेल्या आहेत लंग्सच्या जवळ. त्यामुळे काय होतं की यांना हवेमध्ये तरंगायला, वरती हवेमध्ये तरंगायला, कारण उडतात ना हे हवेमध्ये तरंगण्याला, वरती तरंगायसाठी यांना हे होते, मदत होते. कशामुळे मदत होते, कारण की यांच्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे, एअर सॅक.
सॅक्स, त्या एअर सॅकमध्ये हवा भरते आणि मग ते हवेमध्ये तरंगतात आहे ना. त्यामुळे काय मेंटेन होते, टू इन्क्रीज बायोन्सी. बायोन्सी म्हणजे काय, त्यांना तरंगण्यासाठी, तरंगण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण बायोन्सी असं म्हणतो. ठीक आहे, तर इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं. रेस्पिरेशन हे लंग्सनी करतात आणि यांच्या लंग्सकडे काय आहेत, लंग्सच्या जवळ आहेत एअर सॅक्स, हवेच्या पिशव्या आहेत, त्याच्यामुळे हे हवेमध्ये तरंगतात असे. ठीक आहे, आता यांचा जो ब्रेन आहे, ब्रेन एनलार्ज आहे, वेल डेव्हलप्ड आहे, सेरेबेलम फॉर इक्विलिब्रियम. आता रेप्टाईल्सपेक्षा, बाकी कोणाही पेक्षा यांचा ब्रेन जो आहे हा चांगल्या तऱ्हेनं डेव्हलप झालेला आहे, वेल डेव्हलप ब्रेन आहे. आणि ब्रेनचा जो सेरेबेलम हा पार्ट आहे, म्हणजे छोटा मेंदू, सेरेबेलम हा पार्ट, ब्रेनचा जो सेरेबेलम पार्ट आहे हा इक्विलिब्रियममध्ये कामात पडतो. कशासाठी, सेरेबेलम हा इक्विलिब्रियममध्ये कामात पडतो, लक्षात ठेवा. इक्विलिब्रियम म्हणजे काय, बॉडीचा भार असा सांभाळणे, तोल सांभाळण्यासाठी. आपल्यासाठी सुद्धा आपण जेव्हा रस्त्याने चालतो, धावतो, तर आपण पडतो का खाली, नाही पडत, कारण की आपल्यामध्ये तोल सांभाळायला, बॉडीचा जो तोल आहे, जो बॅलन्स आहे बॉडीचा, ते बॅलन्स सांभाळायला ब्रेनचा कोणता पार्ट मदत करतो, सेरेबेलम हा मागचा पार्ट, छोटा मेंदू, सेरेबेलम. पक्ष्यांचं सुद्धा तसंच आहे. पक्ष्यांचं जेव्हा हवेमध्ये उडतात किंवा चालतात तेव्हा ते इक्विलिब्रियम मेंटेन ठेवायसाठी पक्ष्यांमध्ये कोणता पार्ट त्यांना मदत करतो, कोणता ब्रेनचा पार्ट मदत करतो, सेरेबेलम. लक्षात ठेवा, सेरेबेलम यूज फॉर इक्विलिब्रियम, हे लक्षात ठेवायचं. बिलकुल इझी आहे. आपल्यामध्ये पण तेच काम आहे सेरेबेलमचं, आणि बर्ड्समध्ये सुद्धा सेरेबेलमचं हेच काम आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे, सेक्सेस सेपरेट आहेत, मेल फिमेल वेगळा आहे, नर मादा वेगळी आहे. ठीक आहे, सेक्शुअल डायमॉर्फिझम बघायला भेटतं. मेल आपण ओळखू शकतो, फिमेल आपण ओळखू शकतो. त्याचबरोबर दे आर ओव्हिपॅरस, ते अंडी घालतात. ओव्हिपॅरस म्हणजे काय, अंडी घालणारे ॲनिमल्स, अंडी घालणारे ॲनिमल आहे पक्षी, सगळे अंडी घालतात. फर्टिलायझेशन इंटरनल होतं. फिमेल जे आहे त्या फिमेलच्या बॉडीमध्येच मेल गमिट फिमेल गमिट दोघांची भेट होते, म्हणजे फर्टिलायझेशन कसं आहे, इंटरनल, बॉडीच्या आतमध्ये होते, म्हणून इंटरनल फर्टिलायझेशन. त्याचबरोबर पॅरेंटल केअर वेल डेव्हलप्ड, पॅरेंटल केअर हे शो करतात, म्हणजे नुसतंच अंडी घालत नाहीत, तर त्या अंड्याचं संरक्षण करतात, त्या अंड्यावर देखरेख करतात. पिलं जेव्हा त्या अंड्यामधून बाहेर येतात, जसं आपले कसे आई वडील वगैरे आपली हे करतात, आपली काळजी करतात, तसेच हे सुद्धा आपल्या पिलांची काळजी करतात. त्याला पॅरेंटल केअर असं म्हणतात. पिलांना जाऊन जेवण आणणे, फूड आणणे, अन्न आणणे पिलांसाठी, पिलांची मदत करणे, पिलांचं संरक्षण करणे वेगळ्या ॲनिमलपासून, त्याला पॅरेंटल केअर असं म्हणतो आपण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे हे आहेत एव्ज, बर्ड्स, हे कोणतंही अन्न खाऊ शकतात. ते जे आहे ओमनीव्होरस आहेत, ते दाणे पण खाऊ शकतात, ते किडे पण खाऊ शकतात, ते काही पण खाऊ शकतात, फ्रूट पण खाऊ शकतात. म्हणून अशा याला काय म्हणतो आपण, ओमनीव्होरस, सर्व काही खाणारे, काही पण खाऊ शकतात ते. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं जे आहे हे याचे काही फीचर होते. त्यानंतर आता जे लास्ट फीचर आपल्याला दिलेलं आहे की सीजनल मायग्रेशन इन सम बर्ड्स. काही पक्षी असे आहेत की ज्यांच्यामध्ये मायग्रेशन आपल्याला बघायला भेटतं. सीजनल मायग्रेशन म्हणजे सीझनमध्ये ते पक्षी जे आहे स्थलांतर करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. जसं आपल्या देशामध्ये एक फेमस एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला की दिवाळीच्या नंतर जवळपास समजा डिसेंबर जानेवारीमध्ये काय होतं की सायबेरिया नावाचा एक देश आहे रशियाच्या जवळ, रशियामध्ये खूप थंडी पडते डिसेंबर जानेवारीमध्ये. मग खूप त्या थंडीपासून बचावासाठी ते काय करतात की ते पक्षी उडत आपल्या देशामध्ये येतात. 2500 किलोमीटरचा ते प्रवास करतात आणि एवढा दुरून मग ते आपल्या राजस्थानमध्ये येतात, आपल्या देशामध्ये येतात. कोणत्या ठिकाणावर येतात, राजस्थानमध्ये येतात. आणि मग ते थंडीचे काही दिवस त्या राजस्थानमध्ये राहतात. राजस्थानचे लोक त्यांना अन्न वगैरे खाऊ घालतात, दाणे खाऊ घालतात. त्या बेसिकली ते अन्नासाठी येतात, फूडसाठी आपल्या देशामध्ये मायग्रेशन करतात. मग थंडी संपली की मग ते काय करतात, ते परत 2500 किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या देशात चालले जातात, सायबेरियामध्ये. लक्षात आलं का? तर हे आहे या पक्ष्यांचं काही वैशिष्ट्य. ते मायग्रेशन पण करतात, सीजनल मायग्रेशन. आता तुम्हाला आणखीन एक इंटरेस्टिंग सांगतो पक्ष्यांबद्दलची गोष्ट, म्हणजे की आसाममधला एक डिस्ट्रिक्ट आहे, आसाममधला एक जिल्हा आहे, मी तुम्हाला त्याचं नावसुद्धा सांगतो. जटिंगा नावाचं एक गाव आहे आसाममध्ये, जिल्हा नाही, एक गाव आहे जटिंगा नावाचं. तिथं खूप मोठा असा तलाव आहे. तिथे काय होते की दरवर्षी वेगळे पक्षी येतात आणि त्या तलावामध्ये आत्महत्या करतात, ते सामूहिक सुसाईड करतात. तर हे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून तुमच्या लक्षात ठेवा. सामूहिक आत्महत्या ते करतात, सुसाईड करतात, ते कॉमन सुसाईड करतात ते सगळे पक्षी तिथे येऊन. ठीक आहे, तर हे झाली पक्ष्याबद्दल काही माहिती. आता आपल्याला याचे एक्झाम्पल दिलेले आहे, ते एक्झाम्पलसुद्धा बघून घेऊ आपण. तर बघा की काही पक्षी जे आहेत त्यांना उडता येतं, काही पक्ष्यांना उडता येत नाही. ते उडणारे कोणते आहेत, फ्लाईट बर्ड कोणते आहेत, नॉन फ्लाईट बर्ड कोणते आहेत, ते पण आपण समजून घेऊ. तर काय बघा की पिजन, पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे पक्ष्यांचं, पिजन, कोळुंबा.
कोळंबा पिजन म्हणतात त्याला, म्हणजे कबूतर. आपल्याला माहिती आहे कबूतर आधीच्या काळात त्यांचा मेसेंजर म्हणून यूज होत होता. आता तर फेसबुकचं मेसेंजर आलेलं आहे, तर मेसेंजर म्हणून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी खबर न्यायला पोलीससुद्धा त्याचा वापर करत होते कबुतराचा. ठीक आहे, आता बघा त्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे सिटॅक्युला किंवा पॅरोट. पॅरोट तर आपल्याला माहिती आहे पॅरोटमध्ये, ठीक आहे, पक्षी हा पॅरोट तर बरेच जण घरात सुद्धा पाळतात त्याला. तसं तर पक्ष्यांना असं पाळणे पिंजऱ्यामध्ये काहीच करणे बरोबर नाही, पण बरेच लोक जे आहे ते छंद म्हणून करतात पक्ष्यांना. आणि हा पॅरोट खूप समजदार होतो, हा इमिट करतो, आपण जे बोलतो तेच तो इमिट करतो, आपल्यासारखाच तो बोलतो, माहिती आहे ना. तर पक्ष्यांमध्ये बघा आणखीन एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आपण जो बोलतो आपला जो आवाज आहे तो इथून निघतो लॅरिंग्समधून. साऊंड बॉक्स हे लॅरिंग्स, पक्ष्यांमध्ये लॅरिंग्स आहे पण त्याच्यातून आवाज नाही निघत. तर त्याच्याऐवजी पक्ष्यांमध्ये एक आणखीन ऑर्गन आहे, त्याला सिरिंग्स असं म्हणतात. बघा लॅरिंग्स आपल्यामध्ये आहे, पक्ष्यांमध्ये सिरिंग्स आहे. नाव नोट करतो. कोणता ऑर्गन आहे बर्ड्समध्ये आहे सिरिंग्स नावाचा. त्या सिरिंग्समधून मग ते असं आवाज काढत असतात पक्षी. पॅरोट सुद्धा असंच बोलतो, आपण जे बोललो ते त्याची कॉपी करतो, इमिटेशन म्हणतात त्याला, इमिट करणे, जसं तसं बोलणे पक्षी. पॅरोटबद्दल आणखीन एक इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट सांगतो की पॅरोट हा सगळ्यात जास्त दिवस जगणारा ॲनिमल आहे किंवा बर्ड्स आहे. 140 वर्ष तो जगतो. पहा किती इंटरेस्टिंग, एवढासाच बर्ड आहे, एवढाच पक्षी आहे, पण 140 वर्ष तो जगतो. लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर बघा आणखीन पुढचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता फ्लाईटलेस बर्ड्सची एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. उडता येत नाही अशा पक्ष्यांना, ज्यांनी उडण्याची क्षमता आपली गमावलेली आहे असे पक्षी. तर न उडणारा कोणते पक्षी आहेत? न उडणारे पक्षी आहे ऑस्ट्रिच, शामरूप, बरोबर, त्याला स्ट्रुथिओ म्हणतात. किवी नावाचा पक्षी आहे. त्यानंतर आहे पेग्विन्स, ॲप्टेनोडाइट्स, पेग्विन्स नावाचा पक्षी आहे, त्यांना उडता येत नाही. तर अशांचे आपले काही एक्झाम्पल दिलेले आहे. बघा न उडणारे पक्षी, नॉन फ्लाईट बर्ड्स, याचे पण एक्झाम्पल तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर कोणत्या पक्ष्यांना उडता येत नाही? एक म्हणजे ऑस्ट्रिच, शामरूप. एक आणखी लक्षात ठेवायचं की शामरूप जो आहे, ऑस्ट्रिच जो आहे हा सगळ्यात मोठा पक्षी आहे, सगळ्यात मोठा लिव्हिंग बर्ड आहे. लक्षात ठेवायचं, खूप मोठ्या आकारानं तुम्ही तर बघितलं असेल ऑस्ट्रिचला. ऑस्ट्रिच हा सगळ्यात मोठा लिव्हिंग बर्ड आहे आणि त्याचं अंडसुद्धा सगळ्यात मोठं आहे. जगात सगळ्यात मोठं अंड कोणाचं आहे? एग, सगळ्यात मोठं अंड ऑस्ट्रिचचंच अंड आहे. त्यानंतर आणखीन एक किवी नावाचा जो पक्षी आहे तो न्यूझीलंडमध्ये सापडतो. तुम्ही न्यूझीलंडचा तो राष्ट्रीय पक्षी आहे. जसा आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर, नॅशनल बर्ड आपला मोर आहे, पिकॉक. तसा त्यांचा नॅशनल बर्ड कोणता आहे? तर किवी आहे, न्यूझीलंडमध्ये सापडतो तो. आणि पण याला उडता येत नाही, बरं लक्षात ठेवा. ऑस्ट्रिच असो किवी असो यांना उडता येत नाही. त्यानंतर पेग्विन्स नावाचे पक्षी तुम्ही बघितले असतील की जी सुंदर असतात ते पेग्विन्स, जे की अंटार्क्टिकामध्ये सापडतात, जिथं खूप सारं बर्फ आहे ना पेग्विन्स, तिथे ते पेग्विन्स आहेत. तर पेग्विन्ससुद्धा बर्ड्स आहेत पण त्यांना उडता येत नाही, न उडणारे ते पक्षी आहेत. लक्षात आलं का? त्यानंतर कॉर्वस आहे, क्रो आहे, निओफ्रॉन आहे, व्हल्चर्स ज्यांना गिधाड म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे, गिधाड मांस वगैरे ते खाऊन टाकतात सगळं. नंतर पासर, स्पॅरो, चिमण्या वगैरे हे तर असे काही आपल्याला एक्झाम्पल दिलेले. तर काही उडणारे पक्षी आहे, काही न उडणारे पक्षी आहे. तर उडणारे कोणते आहे, न उडणारे कोणते आहे, मी तुम्हाला यांचे सुद्धा नावं सांगितलेले आहे. सगळ्या आणखीन एक गोष्ट, आणखीन एक इथे इम्पॉर्टंट गोष्ट नोट करून ठेवा, म्हणजे पक्ष्यांची जी आय साईट आहे ते चांगली असते. सेन्स ऑफ साईट तर ती चांगली आहे. पक्ष्यांना दुरूनच दिसतं, तर कितीही वरून उडत असला तरी खालचं जमिनीवर त्यांना ताबडतोब दिसतं. पण पक्ष्याचं जर सेन्स ऑफ स्मेल आहे, वास घेण्याची जी क्षमता आहे ती खूपच कमी आहे, त्यांची खूपच कमी आहे. वास त्यांना लवकर येत नाही पण दिसते त्यांना क्लिअर मात्र. लक्षात आलं का? हे काही फीचर त्याचे लक्षात ठेवा. आता पक्ष्यांना आणखीन एक आपल्या बुकमध्ये इंटरेस्टिंग माहिती याच्याबद्दल दिलेलं आहे, स्पेशल फीचर म्हणून दिलेलं आहे. तर पक्ष्यांचं स्पेशल फीचर काय आहे? तर पक्षी हवेमध्ये उडत असताना, तर मी तर त्यांच्यामध्ये वेगळे बदल झालेले आहेत हवेमध्ये उडताना पक्ष्यांसाठी. तर त्याचं वजन कमी राहायला, कारण हवेमध्ये उडावं लागते, मग जास्त जड असला तर उडता येणार नाही, म्हणून वजन कमी राहायला त्याच्यामध्ये वेगळे ॲडॅप्टेशन झालेले आहेत, इव्हॉल्युशन झालेलं आहे, ॲडॅप्टेशन झालेलं आहे त्यांच्या बॉडीमध्ये. काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे त्यांच्या बॉडीमध्ये? पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं त्यांचे बोन कसे आहेत. त्यांचे बोन हे पोकळ आहेत, हॉलो बोन्स आहेत, न्यूमॅटिक बोन्स आहेत, ठीक आहे. नंतर आणखीन काय दिलेलं आहे आपल्याला? युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट नसते त्यांच्यामध्ये. लघवीची जी थैली, आपल्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आहे, त्यांच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर नाही. लघवीची थैली त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाही, म्हणजे लघवीच जमा होत नाही त्यांच्यामध्ये. कारण लघवी जर जमा झाली तर काय होईल? त्यांचं वजन वाढेल, मग हवेमध्ये त्यांना उडता येणार नाही. म्हणून काय झालं की पक्ष्यांमध्ये युरिनरी ब्लॅडरच अब्सेंट आहेत. फक्त एकच पक्षी त्याला अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. कोणता पक्षी? रिया अमेरिकाना नावाचा. रिया नाव लक्षात ठेवा, रिया चक्रवर्ती, रिया अमेरिकाना. हा जो रिया अमेरिकाना नावाचा पक्षी आहे यांच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट आहे.
तर रिया अमेरिकाना नावाच्या पक्षामध्ये युरिनरी ब्लॅडर प्रेझेंट आहे. बाकी कोणत्याच पक्षामध्ये युरिनरी ब्लॅडर नाही, कारण हवेमध्ये उडवावं लागते. त्याचबरोबर आणखीन सांगितलेलं आहे पक्ष्यांमध्ये जी फिमेल आहेत त्या फिमेलमध्ये ओव्हरीज जे आहेत, तर जनरली ओव्हरीज 2 असतात, पण पक्ष्यांमध्ये एकच ओव्हरी आहे. लेफ्ट साईडला ओव्हरी आहे, त्यांच्यामध्ये एकच ओव्हरी डक्ट आहे ना, एकच ओव्हरी आहे. 2 ओव्हरी असतात तर काय झालं असतं, जसं ह्युमनमध्ये आहे, माणसांमध्ये ह्युमनची जी फिमेल आहे म्हणजे जी मुलगी आहे त्या मुलीमध्ये 2 ओव्हरी असतात, दोन्ही साईडला 2 ओव्हरी. पण पक्ष्यांमध्ये तसं नाही आहे, पक्ष्यांमध्ये एकच ओव्हरी आहे. कशासाठी एकच ओव्हरी असेल, कारण एक ओव्हरी असली तर वजन कमी होऊन जाईल, कारण हवेमध्ये उडवावं लागते त्यांना. लक्षात आलं ना. म्हणून वजन कमी करायसाठी ह्या अशा काही त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेले आहेत. हे काही त्यांचे स्पेशल फीचर त्यांच्या बॉडीमध्ये डेव्हलप झालेले आहे. तसा हा एक सुंदरसा आणि छोटासा इंटरेस्टिंग असा क्लास होता पक्ष्यांचा. हा एक ग्रुप होता ज्याचं नाव आहे एव्ज. याचं आपण डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. आता याच्याबद्दल जर तुमच्या आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करून मला जरूर विचारा. आता लास्टच या चॅप्टरचा लास्ट क्लास बाकी आहे, आपला लास्ट ग्रुप बाकी आहे ॲनिमलचा, आणि तो आहे मॅमल्स. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू.